विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इस प्रभाग में हमने जो 4 प्रत्याशी दिए हैं, मुझे विश्वास है कि 15 जनवरी को जब वोटिंग के लिए सुबह आप जाएंगे तो घड़ी के सामने का बटन दबा के मेरे इन चारों प्रत्याशियों को आप विजयी कीजिए। ये विनम्र आह्वान करने में आपको आया हूं। आने वाले कुछ ही दिन बचे हैं। आज शुक्रवार है, शनिवार, रविवार, सोमवार, मंगलवार को प्रचार शाम को 5 बजे बंद हो जाएगा। उसके बाद और जागरूक रहिए। लोग जाएंगे इनके पास, अलग अलग से कुछ कुछ बताएंगे, लेकिन आपको आपकी सतसत विवेक बुद्धि, आपके दिमाग से आपको वोटिंग करना है। यहाँ पर महाराष्ट्र की सरकार में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भले ही महायुति में सत्ता में हो, लेकिन थाने महानगर पालिका के चुनाव हम शिवसेना और भारतीय जनता पार्टी के खिलाफ लड़ रहे हैं। थाने के लिए जो विकास का मॉडल है, जो पिछले 20 साल से इस सत्ता में बैठे हैं, वो नहीं कर सके। आज तक पानी की समस्या थाने महानगर पालिका में जो पार्टियां नहीं सुलझा सकी, आज तक अच्छी टीएमटी की सर्विस जो नहीं दे सके, आज तक कचरे की समस्या जो नहीं सुलझा सके, आज तक अच्छे शिक्षा थाने महानगर पालिका के, आज तक अच्छी स्वास्थ्य व्यवस्था, कलवा हॉस्पिटल भी जाएंगे तो क्या हाल है जाके देखिए। गरीब को कोई अच्छी स्वास्थ्य व्यवस्था नहीं मिलती है। आप टीएमटी की अवस्था देखिए, टीएमटी की सर्विसेज को देखिए, पानी की व्यवस्था को देखिए, कचरे की व्यवस्था को देखिए, यहाँ की शिक्षा की व्यवस्था को देखिए। जो 20-20 साल से यहाँ पर सत्ता में रहे, जिनके विधायक यहाँ से चुन के विश्वास से आपने दिए, जिनके सांसद आपने चुन के दिए, पूरी सत्ता आबादी उनके पास थी, फिर भी वो प्रभाग क्रमांक 3 का विकास क्यों नहीं कर सके? ये सवाल उनसे जब वो वोट मांगने आएंगे तो जरूर पूछिए। यहाँ पर महापौर पद देने का काम शिवसेना की ओर से हुआ, लेकिन क्या विकास हुआ? क्या कोई बड़ा प्रोजेक्ट आया? क्या कोई डेवलपमेंट हुई? सिर्फ दादागिरी हुई। जो गरीब आदमी ठेला लगाता है उससे पावती ली जाएगी, दिन के रोज के 20 रुपए दो, 50 रुपए दो, नहीं तो आपको गाड़ी लगाने नहीं देंगे। आपने नहीं दिए, अतिक्रमण के लोग आएंगे, जेसीबी से तो गाड़ी तोड़ देंगे या गाड़ी उठा के ले जाएंगे। ये सब सारी बातें हैं। मुझे यहां से और एक प्रभाग में वोट मांगने के लिए जाना है। मेरी माता और बहनें, पुरुष हमारे कभी कभी बहक जाते हैं, लेकिन माता और बहनें जिनसे घर चलता है, जिनसे संसार चलता है, मेरी आपसे हाथ जोड़ के विनंती है कि गुरुवार 15 जनवरी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जो 4 प्रत्याशी दिए हैं, मनीषा ताई वाघ, वैशाली ताई पाटिल, दिगंबर लवटे जी और हमारे सबसे ज्येष्ठ नेता छत्रपति पुर्णेकर जी, इन चारों प्रत्याशियों के नाम के सामने घड़ी का बटन दबाइए और घड़ी को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को प्रभाग क्रमांक 3 से जिता के 5 साल के लिए हमें इस प्रभाग की सेवा करने का मौका दीजिए। मुझे विश्वास है कि आपने एक बार हमें सेवा करने अच्छी तरह से हम समस्याएं हल कर सकेंगे। हम आपकी सेवा में हमेशा से तत्परता से, बिना किसी झिझक के, अपनेपन से आपके सुख दुख में आपके लिए, आपके बीच में रहेंगे, यही विश्वास जताता हूं। और एक बार फिर से आपसे हाथ जोड़ के विनती करता हूं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जिता के इस प्रभाग से हमें एक मौका दीजिए। जिन पे अनेक वर्षों तक आपने विश्वास किया, 10-10, 15-15 साल जिन्होंने इस प्रभाग का प्रतिनिधित्व किया, वो आज भी मूलभूत समस्याएं नहीं सुलझा सके।
इसलिए हमें मौका दीजिए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र और जय उत्तर प्रदेश। बहुत बहुत धन्यवाद। एक बार जोरदार ताली बजा के प्रधानमंत्री साहब का स्वागत कीजिए आप लोग। और सारी बातें प्रधानमंत्री साहब आप लोगों के बीच रख दी। ये कांसाई का जो भी समस्या है वो समस्या बना हुआ है। उन्होंने जो भी आह्वान आप लोगों से 15 तारीख को आप लोग प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे। प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जे आहे मतदारांना मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याबाबत सविस्तर जे आहे ते मी आता आनंद परांजपे यांच्याशी या ठिकाणी और एक बात प्रधानमंत्री साहब का कहना है कि नहीं आशीर्वाद देखिए, हाथ उठा के सभी माता बने हाथ उठा के प्रधानमंत्री साहब का आशीर्वाद। राष्ट्रवादी पार्टी को जिताना है ना, उनका साथ देना है ना, 15 तारीख को विजयी बनाओगे। तो परसों समझ में राष्ट्रवादी पार्टी की, राष्ट्रवादी पार्टी की, राष्ट्रवादी पार्टी की। धन्यवाद। आप लोगों का ऐसा ही आशीर्वाद और प्यार बना रहे। और परांजपे साहब ने जो एक बात कहा कि आप खुद महसूस कर सकते हो। साल देखिए हमारी माता परांजपे साहब का स्वागत कर रही है। एक बार ताली बजा के स्वागत करिए आप लोग। उनका हार्दिक अभिनंदन। हमारे बीच में परांजपे साहब ने अपना बहुमूल्य समय दिया, ये बड़े सौभाग्य की बात है। और एक बात मैं और कहूंगा कि परांजपे साहब ने जो एक बात का बहुत सही कहा कि जो चारों उम्मीदवार हैं, क्योंकि मैं ये कहूंगा कि मलमल के बिस्तर पर सोने वाला चटाई के बिस्तर पर सोने वाले का दर्द नहीं समझ सकता। ये सच बात है। तो ये चारों व्हीव्हीपॅटद्वारे ज्या पद्धतीने मतदान करायचं आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर व्हीव्हीपॅट जो आहे तो देखील मतदारांना या ठिकाणी दाखवण्यात येऊन मतदान कशा पद्धतीने करावं आणि घड्याळ चिन्हावर मतदान करून ह्या चारही उमेदवारांना जे आहे भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन जे आहे ते आनंद परांजपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांना देण्यात येते। प्रमुख सल्लागार, मार्गदर्शक, सर्वस्व माझे वडील तसेच वडील हे देखील परांजपे साहेबांच्या परांजपे साहब बहुत भाव हो चुके और ताई उनका स्वागत करेगी। थोड़ा ताई को तकलीफ है। ताई साल देके परांजपे साहब का स्वागत कर रही है। अमित पाटील यांचे मातोश्री आहेत, त्यांच्या वतीने देखील जर आपण बघितलं तर आनंद परांजपे यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय। आणि अर्थाने प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जर आपण बघितलं तर मनीषा वाघ, वैशाली अमित पाटील, दिगंबर अशोक लवटे तसेच छत्रपती पुर्णेकर यांना जे आहे उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारांची जाहीर सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। और परांजपे साहब ने आपको वचन दिया, वादा किया। साहेब जाहीर सभा पार पडलेल्या मतदारांशी संवाद साधलाय, कसा प्रतिसाद एकंदरीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये चारही उमेदवारांना मिळतो? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 3 मधनं आमच्या उमेदवार सौ मनीषाताई वाघ, सौ वैशालीताई पाटील, दिगंबरजी लवटे आणि छत्रपती पुर्णेकर यांना प्रभागाचं नेतृत्व केलं। अशा नगरसेवकांना आजही इथल्या समस्या सोडवता आलेल्या नाहीत। ज्यांना महापौर पद ठाणे शहराचं इथनं भूषवण्याची संधी मिळाली त्या देखील इथले प्रश्न सोडवू शकलेल्या नाहीत। 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे पण आजही दुर्दैवाने प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, एका बाजूला मोठमोठ्या सोसायटी कॉम्प्लेक्सेस झालेले आहेत आणि एका बाजूला राहणारा गरीब वर्ग तो छोट्या घरांमध्ये राहतो, जो आपण म्हणजे मेन मार्केटमध्ये संध्याकाळी आलात तर चालण्यासारखी देखील परिस्थिती नसते। आणि म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधल्या नागरिकांना मी आवाहन केलं की आता हा बदल आपणच घडवायचा आहे आणि हा बदल घडवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या या चारही उमेदवारांना एकदा संधी द्या
आम्ही या प्रभागातील प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही तिकीटं दिलेली आहेत. मर्सिडीज गाडीतनं आणि काच न खाली करणाऱ्या लोकांना, की जे अनेक वर्ष सत्तेचा माज ज्यांना येतो, दादागिरी करणं हा कायम त्यांचा स्थायीभाव झालेला आहे, अशा लोकांना संधी न देता सामान्य जनतेतला प्रतिनिधी या प्रभाग क्रमांक 3 मधनं त्यांनी निवडून द्यावा. गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 ज्या वेळेला मतदान करायचंय त्यावेळेला घड्याळ्यासमोर बटन दाबून ह्या आमच्या 4 उमेदवार सौ वैशाली पाटील असतील, मनीषा वाघ असतील, दिगंबर लवटे असतील आणि छत्रपती पुणेकर असतील यांना विजयी करावा अशा प्रकारचं आवाहन मी केलेलं आहे. आणि खास करून माझ्या उत्तर प्रदेशमधले राहत असलेले सगळे बांधव आणि भगिनी यांना देखील मी आठवण करून दिली की आपल्याकडे ज्या वेळेला उबाटा किंवा मनसेचे लोक येतील त्यावेळेला खळखट्याक कोणी केलं, हा समाज उत्तर प्रदेशमध्येही तेवढीच मेहनत करतो आणि इथे आल्यानंतर पण तेवढीच मेहनत करतो. किंबहुना महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये देखील त्यांचं योगदान आहे. अशा लोकांना कायम भैया बाहेर से आया है असं हिनवण्याचं काम जे राजकीय पक्ष करतात यांना देखील एक धडा शिकवण्याची ही संधी आहे. तर आज एका ऑडिओ क्लिपमुळे प्रभाग क्रमांक 3 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. तुम्ही देखील ती ऑडिओ क्लिप ऐकली असेल. असं आहे की मला ऐकून अत्यंत दुःख झालं. महापौर पदी राहिलेल्या एका व्यक्तीने, खास करून माझ्या भगिनींनी, ज्या प्रकारची भाषा त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला लागली ती अत्यंत अशोभनीय आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला थारा देता येणार नाही. ठीक आहे, सध्या खूप सोपं झालंय की AI मुळे ती क्लिप झाली, पण पोलिसांनी नक्कीच त्याचा तपास करावा. फोरेन्सिक केल्यावर कळेल की ती AI जनरेटर होती का ओरिजिनल क्लिप होती. बहुत बहुत धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.